त्या एथिक्सच्या सिलेबसमध्ये तुम्ही बघितलं असेल, सिलेबस मधला एक आपल्याला पार्ट आहे. त्या पार्टला इंग्लिशमध्ये म्हणतात ऍटिट्यूड आणि एमपीएससी त्याचं भाषांतर. ऍटिट्यूडला काय शब्द वापरलाय त्यांनी? अभिवृत्ती. कळत न कळत आपल्या सगळ्यांच्या स्वभावामध्ये ही अभिवृत्ती असते. म्हणजे आपला जो ऍटिट्यूड असतो महिलांच्या बाबतीत, दलितांच्या बाबतीत, आदिवासींच्या बाबतीत, वेगळ्या वेगळ्या धर्माच्या लोकांच्या बाबतीत तुमची जी अभिवृत्ती आहे ती अभिवृत्ती जर उत्तरांमधनं किंवा तुमच्या निबंधांमधनं जर ती बाहेर आली तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये UPSCचा तरी माझा 15 वर्षाचा अनुभव आहे, स्पष्ट दिलेला असतं या विद्यार्थ्याला बाहेर काढा. मी असंख्य विद्यार्थी बघितलेले आहेत ज्यांना एसे निबंधाला 50 मार्क देतात, 25 मार्क देतात. असे मार्क मी बघितलेले आहेत. का? एक मेजर कारण तुमची जी अभिवृत्ती आहे, तुमचे जे आतमधले वेगवेगळे मूल्य असतील, हे मूल्य सर्व्हिससाठी, देशासाठी चांगले नाहीत, ते जर बाहेर आले लिहिता लिहिता तुमच्या नकळत, तुम्हाला माहिती नाही ना ते, म्हणून एथिक्स पासून स्टार्ट करतो. एथिक्स मध्ये आपल्या सर्व्हिसला जाण्यासाठी, चांगलं सिव्हिल सर्वंट बनण्यासाठी कुठले मूल्य महत्वाचे ते आपल्याला इकडनं शिकणार का? आपण शिकतोय, अभ्यास तर करतोय, पण आपण स्वतःमध्ये स्वतःचा विचार करायचंय. माझ्यामध्ये कुठं आहे काय ते कॉशियस बनायचं आपल्याला त्यासाठी. ते आले नाही पाहिजे पेपरमध्ये. कळते का तुम्हाला?